पेन्शनच्या नियमात मोठा बदल करण्यात आलाय। महिना अखेरीला आता पेन्शनची रक्कम सर्व क्षेत्रीय कार्यालय आणि बँकांना आरबीआयने तशा सूचना दिल्यात। पेन्शनची रक्कम सामान्यतः उशिरा पेन्शनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे। सरकारच्या माध्यमातून 4 नवीन नियम आता पेन्शनधारकांसाठी लावण्यात आले आहेत, जे 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहेत। जर आता तुम्ही पेन्शन काढण्यासाठी इथून पुढे बँकेमध्ये गेला तर आता तुमची पेन्शन इथून पुढे तुम्हाला काढता येणार नाही। सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियमावली आता या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। या नियमांतर्गत पहिल्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन बँकेतून काढता येणार नाही। दुसरा नियम जो घालण्यात आलाय, जर हा नियम तुम्ही पाळला नाही आणि यामध्ये सांगितलेली सरकारने महत्त्वाची कामे जर तुम्ही केली नाही तर तुमच्या बँकेमध्ये इथून पुढे पेन्शन येण्यामध्ये तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते। अशा प्रकारचे 3 ते 4 नियम सरकारच्या माध्यमातून आता घालण्यात आले आहेत, ज्याचं पालन करणं प्रत्येक पेन्शनधारकांना या ठिकाणी सांगितलेलं आहे। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, जर सरकारी पेन्शन घेत असाल तर सर्वांनी लक्ष देऊन बघा। प्रत्येक महिन्याला पेन्शनधारकांची पेन्शन बँकेमध्ये जमा होत असते, परंतु आता इथून पुढे पेन्शन जमा होण्यामध्ये तुम्हाला अडचण निर्माण होणार आहे। काही बँकांचे नियम या ठिकाणी आता बदलण्यात आले आहेत। काही नवीन नियम सरकारच्या माध्यमातून पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। त्यामुळे बँकेमध्ये पैसे येण्यासाठी म्हणजेच तुमची पेन्शन येण्यासाठी इथून पुढे अडचण निर्माण होऊ शकते। वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून कोणत्याही पेन्शनधारकांची इथून पुढे फसवणूक होऊ नये यासाठी सर्वात मोठा बदल आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे। 2025 या आताच्या वर्षामध्ये 1 जानेवारी ते आतापर्यंत अनेक पेन्शनधारकांचे पैसे बँकेतील उडाल्याचं त्या ठिकाणी आता समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून खबरदारी म्हणून आता हे महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आलेत। यामध्ये काही नवीन नियम या ठिकाणी लावण्यात आलेत, ज्या अंतर्गत तुम्हाला महत्त्वाची कामे आता पुढील 8 दिवसांच्या आतमध्ये करून घ्यायची आहेत। आजकाल फसवणुका वाढलेल्या आहेत, यामुळे तुमच्या बँकेत येणाऱ्या पेन्शनला मोठा धोका असल्याचं या ठिकाणी सरकारला समोर आलं आहे। आजकाल चोरांना पण परफेक्ट माहिती असतं की प्रत्येक पेन्शनधारकांची पेन्शन ही महिन्याच्या महिन्याला बँकेत येऊन पडत असते। त्यामुळेच आजकाल पेन्शनधारकांच्या समस्येमध्ये या ठिकाणी वाढ होताना सरकारला दिसत आहे। त्यामुळे कोणाच्याही पैशाला म्हणजेच पेन्शनला दगाफटका होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी काही नवीन नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नियम पेन्शनधारकांच्या फायद्यासाठीच घालण्यात आले आहेत। त्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये काही कामे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला करायला सांगितले आहेत, जे नियम आता 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहेत। त्यामुळे कोणकोणते नियम या ठिकाणी घालण्यात आलेत सर्वांनी लक्ष देऊन बघा। पेन्शनधारक मित्रांनो, तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर पेन्शन घेत असाल आणि तुमची जर पेन्शन महिन्याच्या महिन्याला जमा होत असेल तर यामध्ये आता इथून पुढे अडचण निर्माण होणार आहे। तसेच बँक ऑफ इंडियामध्ये तुमची पेन्शन येत असेल, महाराष्ट्र बँकेत तुमची पेन्शन येत असेल, पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही खातं उघडलं असेल आणि त्यामध्ये एखादी एफडी केली असेल किंवा तुमची पेन्शन यामध्ये येत असेल, तुमच्या ठेवलेल्या पैशांचं या ठिकाणी व्याजदर येत असेल तर सर्वांनाच तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे। वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठे बदल आता करण्यात आले आहेत। जर तुम्ही या नियमांचे पालन नाही केलं तर तुमची पेन्शन जमा होण्यामध्ये इथून पुढे अडचण निर्माण होऊ शकते असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। तसेच यामध्ये काही नियम इतके कडक लावण्यात आलेत की तुमची पेन्शन बँकेमध्ये काढण्यामध्ये ते सुद्धा तुम्हाला आता इथून पुढे अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे आता कोणकोणते नियम या ठिकाणी लावण्यात आलेत आणि या नियमांतर्गत तुम्हाला कोणकोणती कामे तातडीने करायला सांगितलेत याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता आम्ही तुम्हाला देणार आहोत। त्यामुळे तुम्ही सरकारी पेन्शन जर कोणत्याही बँकेत घेत असाल तर ही महत्त्वाची कामे झटपट तुम्हाला आता करून घ्यायची आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघायचा आहे। 2 मिनिटे फक्त तुमचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्हाला 3 ते 4 महत्त्वाची कामे करायला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगितले आहेत। जे पेन्शनधारक ही कामे करणार नाहीत
त्यांना 1 ऑगस्ट पासून बँकेतील पेन्शन त्या ठिकाणी आता काढता येण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे। आणि यामधील महत्त्वाचे एक काम सरकारने सांगितलंय, ते जर तुम्ही जर त्या ठिकाणी केलं नाही तर तुमच्या बँकेमध्ये पुढील पेन्शन जी जमा होणार आहे तर त्यामध्ये सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते। बँकेतील वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता सर्वात मोठा बदल करण्यात आलाय, जो 1 ऑगस्ट पासून लागू करण्यात येतोय। त्यामुळे तुम्ही कोणत्याही बँकेत जर सरकारी पेन्शन घेत असाल, जसे की 90% पेन्शनधारकांची पेन्शन स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये येते, त्यामुळे सर्वांनी स्टेट बँकेत जर कोण पेन्शन घेत असेल तर सर्वांनी हे नियम पाळायचे आहेत। त्यानंतर महाराष्ट्र बँकेत पण काही जणांची पेन्शन या ठिकाणी जमा होत असते। तसेच बँक ऑफ इंडिया हे पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांनी खातं खोललंय, एखादी एफडी केली असेल, तुमचं पैसे त्या ठिकाणी ठेवले असतील, व्याजदर येत असेल तर यांच्यासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता नियम लावण्यात आलेत। कोणतेही सरकारी पेन्शन त्या ठिकाणी तुम्ही घेत असाल, महिला असाल किंवा पुरुष असाल, सर्वांसाठी सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी 3 ते 4 कामे तुम्हाला तातडीने आता करायला सांगितलेत। कोणती कामे करायला सांगितलेत, कोणते नियम आलेत बघा। आता सरकारने आता तुमच्या फायद्यासाठीच हे नियम लावलेत। जे पेन्शनधारकी 3 ते 4 कामे करणार नाहीत त्यांची पेन्शन येण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे असं सरकारने आता सांगितलं आहे। 2025 या मागील 3 महिन्याच्या कालखंडामध्ये बँकेतील अनेक जणांची पेन्शन उडाल्याच्या घटना आता सरकारला समोर आल्याने, त्या ठिकाणी निदर्शनास आल्याने यामध्ये पेन्शनधारक आता जास्त असल्याने त्या ठिकाणी पेन्शनधारकांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं सांगितलंय। कारण महिन्याच्या महिन्याला सरकारी पेन्शन पेन्शनधारकांच्या बँकेत जमा होत असते, त्यामुळे फ्रॉड करणाऱ्या लोकांची नजर या बँकेच्या खात्यावर असते, पेन्शनधारकांच्या पेन्शनवर असते। त्यामुळे आता पेन्शनधारकांच्या अडचणीमध्ये कोणतीही वाढ होऊ नये, त्यांचे पैसे बँकेत व्यवस्थित जमा व्हावेत, पेन्शन त्यांना व्यवस्थित मिळावे, चोरांना त्या ठिकाणी कोणतीही त्या ठिकाणी आता तुम्हाला वाव मिळू नये, तुमची पेन्शन सेफमध्ये राहावे, यासाठी सरकारच्या माध्यमातून आता ही समोर आलं आहे। त्या ठिकाणी सरकारने कडक नियमावली जाहीर केली आहे। बघा काय झालं, पेन्शनधारकांच्या खात्यामधून पैसे त्या ठिकाणी गायब झाल्याच्या घटना समोर आल्या, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना तुम्हाला सांगितल्या। 3 ते 4 कामे तुम्हाला करायला सांगितलेत। तुम्ही जर नाही केली तर इथून पुढे त्या ठिकाणी बँकेत पेन्शन जमा होण्यासाठी अडचण निर्माण या ठिकाणी होऊ शकते। बघा पहिला नियम या ठिकाणी घालण्यात आलाय, तो म्हणजे तुम्ही जर आधार कार्ड वापरत असाल आणि आधार कार्ड जर तुमच्या बँकेला त्या ठिकाणी लिंक केला असेल, म्हणजेच आधार कार्डचा नंबर जर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खाते क्रमांकाला दिला असेल आणि त्या बँकेत मध्ये तुमची त्या ठिकाणी पेन्शन येत असेल तर सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना तुम्हाला आता या ठिकाणी दिली आहे। बघा काय सांगितलंय, यामध्ये आता 3 नियम सरकारच्या माध्यमातून लावले आहेत। बघा तुम्ही आधार कार्ड बँकेत लिंक केला असेल तर तुम्ही तातडीने आता ही कामे करून तुम्हाला घ्यायला सांगितलेत। तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी बँकेचं जे खाते क्रमांक आहे त्याला आधार कार्डचं झेरॉक्स दिलं असेल तर पहिला नियम तुमच्यासाठी लागू होतोय, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतर दुसरा जो नियम सांगितलाय आणि तिसरा सांगितलाय तर तो अत्यंत कडक सांगितलाय। तो जर नियम तुम्ही पाळला नाही तर तुमच्या बँकेमध्ये पैसे इथून पुढे म्हणजेच पेन्शन येण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे इथे काळजीपूर्वक सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही या ठिकाणी आता लक्ष द्या। आता बघा तुम्ही जर तुमचं आधार कार्ड काढून 10 वर्ष आधी जर त्या ठिकाणी काढला असेल, म्हणजेच आताचं वर्ष चालू आहे 2025, बरोबर मागे 10 वर्ष म्हणजे 2015च्या आधी जर जुनं आधार कार्ड तुमचं असेल तर त्यासाठी तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या। तुमचं वय वर्ष 50 असू द्या, तुमचं वय वर्ष 70 असू द्या, 90 असू द्या, जर तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल तर तातडीची सूचना सांगितल्या। यामध्ये शेवटचे 3 नियम सांगितलेत। 3 नियमामध्ये शेवटचे 2 नियम अत्यंत कडक सांगितलेत, जे पाळणार नाहीत त्यांना पेन्शन येण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते असं सांगितलंय। मग कोणते नियम आलेत बघा। आता बघा या ठिकाणी घडलेली घटना एक तुम्हाला सांगतो। एक पेन्शनधारक त्या ठिकाणी आता गेल्या 6 महिन्यापासून त्याच्या बँकेतील पेन्शन त्या ठिकाणी उडाल्याचं समोर आलंय। त्या ठिकाणी चोर कशा प्रकारे बँकेतील पेन्शन त्या ठिकाणी पेन्शनधारकाचं घेऊ लागले आहेत, चोरी कशा प्रकारे होऊ लागल्या याबद्दलची खरी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर जर तुम्ही त्या ठिकाणी सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्हाला कामे कोणती करायची आहेत, लक्ष देऊन बघायचं आहे। कोणते नियम आलेत तुम्हाला लक्ष देऊन त्या ठिकाणी बघायचं आहे। त्याआधी तुम्हाला महत्त्वाची एक खरी घटना सांगतो। ज्या पेन्शनधारकांची पेन्शन बँकेतील उडाली आहे
तर त्यांनी सांगितलेला खरा अनुभव सांगतो, ज्यामुळे तुमचे डोळे सुद्धा उघडतील. बघा, एक 70 वयाचे पेन्शनधारक आहेत. त्यांच्या घरामध्ये वाढदिवस होता. तर वाढदिवस असल्याने अनोळख्या व्यक्ती सुद्धा त्यांच्या घरामध्ये आल्या होत्या. त्यामुळे काय झालं, आता हे पेन्शनधारक त्यांच्या घरातीलच वाढदिवस असल्याने प्रत्येकाच्या हातामध्ये हात देत होते, म्हणजेच हस्तांदोलन करत होते, म्हणजे शुभेच्छा देत होते. तर त्यावेळी काय झालं, एक व्यक्ती अनोळखा होता आणि त्यांनी सुद्धा पेन्शनधारकांच्या पेन्शन त्या ठिकाणी म्हणजे ते पेन्शन घेत होते त्यांच्या हातामध्ये हात दिला. मग काय झालं, असं झाल्यानंतर आता त्या ठिकाणी संध्याकाळ झाली, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस, 2-3 दिवस उलटले आणि पेन्शनधारकांनी या ज्यावेळी बँकेत पेन्शन चेक केली त्यावेळी बँकेतील पैसे त्या ठिकाणी गायब झाल्याचं लक्षात आलं. ज्यावेळी या पेन्शनधारकांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि त्याचे पेन्शनबद्दल सांगितलं, त्यावेळी स्पष्टपणे असं लक्षात आलं की वाढदिवसाला येणाऱ्यामध्ये एक चोर होता आणि त्याने हाताला काहीतरी चिकट पदार्थ लावला होता आणि काय केलं, या पेन्शनधारकाची जी काय हात आहेत तर ते बोटाचे ठसे आहेत, तर त्याच्या हाताचं त्या ठिकाणी ते ठसे जे आहेत तर ते चोरी केले होते. आणि या चोरीच्या माध्यमातून ते ज्या तुम्हाला माहित असेल की आपण आधार कार्ड काढताना आपला अंगठा जो असतो तर तो थंब त्या ठिकाणी लावू शकतो आणि ते लावल्यामुळे आपल्या अंगठ्याचे जे ठसे असतात तर ते त्या ठिकाणी त्या चोराला मिळाले होते. त्या पेन्शनधारकांचे बोटाचे अंगठ्याचे ठसे त्या ठिकाणी त्या चोराला मिळाले होते आणि त्याच्या माध्यमातून ते आधार कार्डला नंबर घेतला होता, पॅन कार्डचा नंबर घेतला होता. कारण बोटाचा जर ठसा मिळाला चोरांना तर ते त्या ठिकाणी सर्व बँकेमध्ये प्रवेश करू शकतात. अशा प्रकारे पोलिसाच्या माध्यमातून उघडकीस आलं की हाताची जे फिंगर असतात तर ते त्या ठिकाणी याच्या माध्यमातून तुम्हाला आता स्पष्टपणे सांगितलंय की कोणाच्या हातामध्ये हात मिळवत असताना तुम्ही काळजी घ्यायची आहे. पेन्शन घेत असाल तर सावधान राहायचं आहे. यामुळेच आता कोणाच्या हातामध्ये तुम्ही हात मिळवत असताना तुम्ही त्या ठिकाणी तुमचं फिंगर म्हणजेच बोटाचे ठसे चोरले जाऊ शकतात आणि याच्या माध्यमातून आधार कार्डचा नंबर त्यांना मिळतो, बँकेत त्या ठिकाणी घुसण्यासाठी वाव मिळतो. त्यामुळे कोणाच्या हातामध्ये हात देत असताना सावध राहायचं आहे. आणि अशा प्रकारच्या चोरी त्या ठिकाणी टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता हे नियम लावलेत. बघा, आता बघा पेन्शनधारक मित्रांनो, या ठिकाणी काय करायला सांगितलंय, जर तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी 10 वर्ष जुनं झालं असेल तर सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे तुम्हाला सांगितलंय, कारण आधार कार्डवरील तुमचं नाव काही पेन्शनधारकांचं वेगळं आहे, जन्माच्या दाखल्यावरती काही जणांचं पेन्शनधारकांचं नाव वेगळं आहे, तसेच काही पेन्शनधारकांची त्या ठिकाणी जन्मतारीख आधार कार्डवरती वेगळी आहे आणि त्या ठिकाणी जन्माच्या दाखल्यावरती वेगळं आहे. तर तुम्हाला अपडेट करायला सांगितलंय. जर तुम्ही आधार कार्डवरील ही अपडेट नाही केलं तर तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलं असतं आणि याच बँकेमध्ये तुमची पेन्शन येत असते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगितलंय की तुमच्या आधार कार्डवरील जन्मतारीख असेल, नाव असेल तर ते तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती जे आहे तर ते व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी आता करायला सांगितलं आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे, कारण हे अपडेट करणं आता गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय की आता तुमची पेन्शन येण्यासाठी तुम्हाला आनंदाचा निर्णय एक सांगितलाय. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असाल तर पुढचा नियम सांगितलाय, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आता पेन्शन काढण्यासाठी रांगेमध्ये उभारण्याची गरज नाही. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यासाठी एक वेगळं काउंटरचं सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी करण्यात येणार आहे. कारण पेन्शनधारकांना स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्या ठिकाणी आता पेन्शन येण्यामध्ये गर्दी येत असते, पेन्शन काढण्यामध्ये अडचण निर्माण होते. त्यामुळे आनंदाची बातमी आहे. आता दुसरा नियम त्या ठिकाणी आनंदाचा असा आहे, तुम्हाला आता कोणत्याही बँकेतून पेन्शन या ठिकाणी काढता येणार आहे. पहिला कसं होत होतं, पेन्शन ज्या बँकेत आल्या तिथनंच तुम्हाला काढता येत होतं, परंतु आता इथून पुढे तुम्हाला कोणत्याही सरकारी बँकेतून तुम्हाला तुमची पेन्शन आता काढता येणार आहे. अशा प्रकारची त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आनंदाची तुम्हाला सूचना देण्यात आल्या. तसेच तुम्हाला जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला पेन्शन त्या ठिकाणी पैसे येत असतील तर तुम्हाला आधार कार्ड लॉक करायला सुद्धा सांगितलंय. त्या ठिकाणी काय करायचं आहे, गुगलवरती तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी UIDI त्या ठिकाणी सर्च करायचं आहे. आधार कार्डची वेबसाईट येईल आणि त्यावरती तुम्ही आधार कार्डाचं नंबर आहे तर ते लॉक करून टाकायचं आहे. ही सिस्टीम जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या नेट कॅफेमध्ये ज्या ठिकाणी फॉर्म वगैरे भरतात, अर्ज भरतात, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड जी अनलॉकची प्रोसेस आहे, ज्याच्या माध्यमातून कोणी जर चोरी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना चोरी करता येणार नाही, तर ते अनलॉक करा, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला फसवणुकीच्या घटनांपासून तुम्हाला सावध राहण्यास मदत होईल.
तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.